या पेशंटची केस घेताना मलाच एम्बॅरेसमेंट फील होत होतं. मीच कशीबशी केस घेतली. हा पेशंट जवळपास मला 30 सेकंदामध्ये कळाला होता की नक्की कोण पेशंट आहे. पण मला प्रॉपर केस स्टडी करायचा होता, त्यामुळे मी जवळपास 45 मिनिट या पेशंटची केस घेतली होती. केसमध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस झाल्या, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी इथे अधोरेखित केल्या आहेत. सो तुम्ही केस पाहून घ्या. हॅलो फ्रेंड्स, मी आज हायपर ॲसिडिटीची केस डिस्कस करणार आहे. एक 45 इयर मेल पेशंट माझ्याकडे हायपर ॲसिडिटीची कंप्लेंट घेऊन आले होते. त्यांनी 12 वर्षांपासून हायपर ॲसिडिटीचा त्रास होता. त्यांनी ॲलोपॅथी आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतले, पण त्यांना फारसा रिझल्ट त्यातून मिळाला नाही. सो त्यांनी असा विचार केला की आता होमिओपॅथी करून पाहू. सो ते माझ्याकडे आले होते. ते आले त्यावेळेचं प्रेझेंटेशन होतं. त्यांनी रेफरन्स दिला, नमस्कार वगैरे बोलले, येऊन बसलेत. त्यांना मी विचारलं की कधीपासून त्रास होतो, तर ते म्हणाले की जवळपास 10 ते 12 वर्ष झाले मला ॲसिडिटी खूप होते. त्यासाठी मी मेडिसिन्स घेतले, पण त्याचा मला फारसा रिझल्ट नाही मिळाला आणि आता मला खूप जास्त त्रास होतो. मी काहीही फारसा वेळ न घालवता विचारलं की घरामध्ये मला पेशंटच्या जेस्चरवरून कळालं होतं की हा पेशंट कोण आहे. सो मी जास्त वेळ न घालवता डायरेक्ट प्रश्न विचारला की फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. तर पेशंट म्हणाला की वाईफ आणि 2 मुलं. मी विचारलं काही स्ट्रेस आहे का, तर पेशंट म्हणाला नाही, काही स्ट्रेस नाही, काम वगैरे स्मूथली चालू आहे. मी विचारलं वाईफचं आणि तुमचं रिलेशन कसं आहे, तर पेशंट बोलतो नाही एवढं फारसं चांगलं नाही. मी विचारलं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, पेशंट म्हणाले की अरेंज मॅरेज. किती वर्ष झाले लग्नाला, तर पेशंट म्हणाला की 14 वर्ष झाले. मी विचारलं लग्नानंतर ॲसिडिटी वाढली का, तर पेशंट म्हणाला की हो. लग्नापूर्वी ॲसिडिटी होती का, तर पेशंट म्हणाला की लग्नापूर्वी होती, पण खूप कमी होती आणि लग्नानंतर मेडिसिन्स घ्यावे लागत होते. मी विचारलं वाईफच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडत नाहीत, काय एक्सपेक्टेशन्स असतात तुम्हाला त्यांच्याकडून, तर पेशंट म्हणाले की नाही, तिचं सेक्स्युअल हेल्थ प्रॉब्लेम आहे, तिला सेक्सच कमी आहे, लग्न झाल्यानंतर 6 महिने संबंध ठेवले नाहीत माझ्यासोबत. मी विचारलं आता काय प्रॉब्लेम होतो आहे, तर पेशंट म्हणाला की नाही, तिला सेक्सच कमी आहे, पहिल्यापासूनच तसं आहे आणि तिला एकच पोझिशन हवी असते, हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एकदाच. विचारलं त्यावरून तुमचे काही वादविवाद होतात का, तर बोलतात हां होतात. पेशंट दिवसातून 8 वेळा चहा पितो आणि पेशंटला रोज संध्याकाळी वडापाव किंवा समोसा हवाच असतो. ते खाल्ल्याशिवाय पेशंट घरी येत नाही. मग मी बोलले की ते स्किप करून नाही चालत का, ते तुम्ही कधी स्किप करून पाहिलं का, तर पेशंट म्हणतो नाही, भूक लागते ना, सो घरी यायला लेट होतो, तो वडापाव किंवा समोसा खाऊनच मी घरी येतो. मी बोलले दुसरं का काही खात नाही, तर म्हणाले नाही, मला वडापाव आणि समोसा आवडतो. मी विचारलं तुमची चिडचिड कधी होते, तर पेशंट म्हणाला हेच वाईफमुळेच. तुम्ही वाईफसोबत बिलकुल खुश नाही आहात का, तर पेशंटने एक पॉज घेतला आणि बोलतो मी नाही भांडण करत. लेडीजला कसं जेंट्सपेक्षा जास्त सेक्स असतो, पण तिला कमी आहे. तो हेच वाक्य जवळपास 4-5 वेळा 5-6 वेळा त्याने अधोरेखित केलं असेल. तिला सेक्स कमी आहे, तिला सेक्स कमी आहे, तिला सेक्स कमी आहे, आणि त्यामुळे चिडचिड होते. ऑब्झर्व केलेली गोष्ट म्हणजे पेशंटची नजर खूप घाणेरडी होती. तो बसला तर तो खूप घाणेरड्या नजरेने पाहत होता आणि मला कसं सांगू की मी ही केस कशी घेतली असेल. तर अशी मानसिकता असलेल्या पेशंटला आपण ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कशाप्रकारे ट्रीट करू शकतो. फर्स्ट त्याचं प्रेझेंटेशन होतं, त्यानं रेफरन्स दिला होता. नंतर तो बसल्यानंतर त्याची नजर खूप घाणेरडी होती. त्यानंतर त्याने ज्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे फर्स्ट मीटिंगमध्ये त्या गोष्टी सांगितल्या. त्यासाठी रुब्रिक आहे, ट्रूथ टेलिंग द प्लेन ट्रूथ. त्याला खाण्यापिण्याच्या सवयी होत्या, जसे की त्याला दिवसातून 8 वेळा चहा घेत होता. म्हणजे हे नॉर्मल नाही ना, दिवसातून 8 वेळा चहा घेणं. आणि रोज संध्याकाळी आपला वडापाव किंवा समोसा त्याला पाहिजेच. मी बोले वडापाव समोसा सोडून दुसरं का काही खात नव्हता, तर बोला की कामातून घरी यायला खूप लेट होतो, त्यामुळे मी वडापाव किंवा समोसा खातो आणि डेली मी खातोच. मग मी विचारलं की ॲसिडिटीचा त्रास होतो, मग तरी पण का खातात, तर बोलतो ऑप्शन नाही ना, खावंच लागतं. मी बोले दुसरं का काही खात नाही, तर बोला नाही, मला वडापाव आणि समोसा आवडतो. मी यासाठी रुब्रिक आहे गव्हर्नमेंट, म्हणजेच खाण्यापिण्याचा शौकीन.
आणि ज्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे फर्स्ट मीटिंगमध्ये. आता हे डिस्कस करण्याची गोष्ट आहे का की माझ्या वाईफला एकच पोझिशन हवी असते आणि मला ते आवडत नाही, मला वेगळ्या वेगळ्या पोझिशन हव्या असतात. मग याच्यासाठी शेमलेस एक रुब्रिक येतो, नेकेड वॉन्ट्स टू बी. म्हणजे जे नाही बोललं पाहिजे ते पण आपण बोलतोय, ते पण फर्स्ट मीटिंगमध्ये. म्हणजे काही पेशंट असतात ते नाही ओपन होत, त्यांच्याकडून काढून घ्यावं लागतं की काय प्रॉब्लेम आहे. पण हा फर्स्ट मीटिंगमध्येच सांगून मोकळा होतो, सगळं जे आहे ते खरं खरं बोलून सांगून टाकतो. तर यासाठी रुब्रिक आहे नेकेड वॉन्ट्स टू बी. हे आपण रुब्रिक ॲप्लाय केले तर आपल्याला एक रेमेडी मिळते जिचं नाव आहे व्हरायट्रम अल्बम. आणि हा पेशंट फिमेल डॉक्टर असो आणि आपल्या OPDला येत असेल तर हा आपल्याला लगेच कळून येतो, कारण याची नजर खूप घाणेरडी असते आणि त्यावरूनच आपण याला ओळखू शकतो. प्लस आपण हिस्ट्री घेतो ती त्याच्यासोबत मॅच होत जाते, जशी की मी घेतली. मला तो 30 सेकंदामध्ये मला कळालं होतं की हा पेशंट कोण आहे. आणि बाकीची सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर त्याला सगळं जॉईंट होत गेलं. सो मला क्लिअर झालं की हा पेशंट तोच आहे. सो मी त्या पेशंटला मेडिसिन्स दिल्यानंतर 7 दिवसानंतर फॉलोअपला बोलवलं होतं. फॉलोअपला पेशंट आला, त्यावेळेस विचारलं की कसं वाटतंय आता. तर पेशंट म्हणाले की माझी ॲसिडिटी 50% मला बेटर फील होतं आहे आणि मी 8 वेळा चहा घ्यायचो ते आता मी 6 वेळा घेतो. म्हणजे मेडिसिन काम करते आणि आपलं मेडिसिन व्यवस्थित प्रॉपर आहे हे यावरून कळालं. सो आणि तो नेक्स्ट टाईम आला त्यावेळेस एक नॉर्मल पेशंट, नॉर्मल ह्युमन म्हणून आला आणि नॉर्मल होता तो. जसे की त्याचं पहिलं प्रेझेंटेशन होतं तसं नव्हतं ज्यावेळेस तो फॉलोअपला आला होता. त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं मेटाफॉरिकल मिनिंग सांगेल की म्हणजे हायपर ॲसिडिटीचं माइंड, बॉडी आणि इमोशनवरती कसं कनेक्शन असतं.